नमस्कार सर. नमस्कार सर, हे इथे घरावाने दिसत आहे, हे म्हणजे कशासाठी आहे? हे आपण आलो आहे सध्या सागरेश्वर अभयारण्यात. हां त्या ठिकाणी 50 एकरचा व्यापलेला परिसर आहे. हां त्यामध्ये आपण बघू शकता हे बांबूने बनवलेले मानवनिर्मित घर आहे, ज्याला आपण बांबू हट असे म्हणतो. त्यामध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत. कोणत्या प्राण्याचे आहेत? जसं काळवीट, सांबर, चितळ. जसं आपण घराला नाव देत असतो त्याच पद्धतीने आपण इथे प्राण्यांना नाव दिलं, कारण की या प्राण्यांचा अधिवास या नैसर्गिक मानवनिर्मित अभयारण्यात आहे. हां तर अशा प्रकारे आपण बघू शकता या पद्धतीने बांबूचं काही नाव म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? बांबूमध्ये विशेषतः मानगा, बालकोवा हे बांबू वापरले गेले आहेत. असं तर इथे बघू शकता आपण विविध प्रकारचे गवत मार्वेल आहेत. हां म्हणजे उपयोगी हरणांना, तृणपक्षी प्राण्यांना ज्या पद्धतीने उपयोगी असते त्या पद्धतीने इथे गवत वाढलेलं आहे. आणि इथं वाढ नसल्यामुळं संख्या भरपूर प्रमाणात हरणांची म्हणा किंवा विविध इतर तृणपक्षी प्राण्यांची वाढलेली आहे. सध्या सर या अभयारण्यामध्ये म्हणजे कोणकोणते प्राणी आहेत आणि किती प्राणी आहेत तुम्हाला म्हणजे थोडक्यात माहिती आहे का, सांगू शकता का? आम्ही घेत आहोत. आम्ही आत्ताच अचानक इथे उतरलेलो आहोत. पुढील माहिती आपल्याला संबंधित अधिकारी देणार आहेत. तर बघूया आपण काय माहिती मिळेल. थँक्यू सर, माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.